छान पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत कळीदार आणि तोंडात टाकताच विरघळणारे मोदक तुम्हालाही बनवायला आवडतात का? तर मग आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. उकडीचे मोदक बनवताना बऱ्याचदा काय होतं, उकड जर चुकली तर एकतर मोदक कडक होतात किंवा मग ते फुटतात. असं होऊ नये यासाठी एक विशिष्ट पदार्थ आपण उकड घेताना घालणार आहोत, ज्यामुळे मोदक छान मऊ लुसलुशीत राहतील. मोदक बनवण्यासाठी कुठले तांदूळ वापरावे, त्याचप्रमाणे लागणाऱ्या संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग गणपती बाप्पासाठी छान मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणारे मोदक कसे बनवायचे ते बघूयात. मोदकासाठी लागणारं सारण करण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी खोवलेलं नारळ घालून घ्यायचं आहे. नारळाऐवजी डेसिकेटेड कोकोनटचा वापरही तुम्ही या ठिकाणी करू शकता. नारळ 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे. नारळ परतून घेतल्यामुळे सारण छान कोरडं होतं, जास्त सारणाला पाणी सुटत नाही आणि मोदक फुटण्याची शक्यताही कमी असते. त्यानंतर यामध्ये मी पाव वाटी गूळ घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. गूळ आपल्याला छान व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये कुठलंही पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही, दूधही टाकायचं नाही. अगदी फक्त नारळाच्या पाण्यावरती गूळ आपल्याला व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे. सारण बनवताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस हा स्लो फ्लेमवरती ठेवायचा आहे. यामुळे सारण छान एकजीव होतं आणि अजिबात कडक होत नाही. तर या ठिकाणी गूळ छान व्यवस्थित नारळामध्ये मिक्स झालेला आहे. सारणही बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे. आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात. तर ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम, काजू आणि मनुके घालून घेतलेले आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचं प्रमाण हे घेऊ शकता. ड्रायफ्रूट्स घालून झाले की लगेचच यामध्ये 1 चिमूटभर किसून घेतलेलं जायफळ घालून घ्यायचं आहे. जायफळ हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल, परंतु जायफळने छान टेस्ट मोदकाला येते. त्यानंतर 1 चमचाभर खसखस घालून घ्यायची आहे. खसखस घातली की लगेचच यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे. वेलची पूड घालून झाली की सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 अर्धा मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आणि लगेचच गॅस बंद करून मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. तयार झालेलं मिश्रण थंड होईपर्यंत लगेचच तांदळाची उकड काढून घेऊयात. तांदळाच्या पिठाची उकड काढण्यासाठी पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. 1 वाटी नारळाच्या चवासाठी आपण 1 वाटी पाणी या ठिकाणी घालून घेणार आहोत. त्यामध्ये 1 अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि 4 टेबलस्पून दूध घालून घ्यायचं आहे. दूध घातल्यामुळे मोदक छान मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतात. पाण्याऐवजी संपूर्ण दुधामध्ये जरी आपण हे पीठ जे आहे ते उकडलं तरीही चालेल. आता हे व्यवस्थित उकळवून घेतलं की मग यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर या ठिकाणी तांदळाचं पीठ हे आंबेमोहोरचं घ्यायचं आहे. यामुळे मोदक छान मऊ लुसलुशीत राहतात. आंबेमोहोर तांदळाला स्वतःचा असा सुवास असतो, त्यामुळे सुवासित असे मोदक तयार होतात. पीठ सगळं व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेतलं की मग यावरती 1-2 मिनिट झाकण ठेवून घ्यायचं. त्याला छान वाफ बसू द्यायची आणि मग हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता ही तयार केलेली उकड आपल्याला थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित मऊसूत मळून घ्यायची आहे. तर उकड मळताना पिठामध्ये पाणी हे पटकन ओतायचं नाही. अगदी थोडं थोडं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने थोडं थोडंसं पाणी घ्यायचं. दाबून घेत व्यवस्थित उकड ही मळून घ्यायची आहे. कारण यामध्ये जर काही गुठळ्या तयार झालेल्या असतील तर त्या व्यवस्थित फुटल्या जातील आणि छान मऊसूत असं पीठ आपलं तयार होईल. तर अशा पद्धतीने आपलं छान मऊसूत असं पीठ तयार झालेलं आहे. एकतर तुम्ही हाताने किंवा मग मॅशरने हे पीठ दाबून घेत व्यवस्थित यामध्ये जर काही गुठळ्या असतील तर त्या फोडून घेऊ शकता आणि अगदी परफेक्ट असं मऊसूत पीठ आपलं या ठिकाणी मळून तयार झालेलं आहे. आता लगेचच मोदक तयार करून घेऊयात. तर या ठिकाणी
लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे, तो हातावरती व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आणि थोडंसं तूप किंवा तेल या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. तर मी तेलाचा वापर केलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही अंगठ्यांच्या साहाय्याने व्यवस्थित पारे तयार करून घ्यायचे आहे. अंगठे हे आतल्या साईडने आणि हाताचे 4 बोटं बाहेरच्या साईडने या पद्धतीने व्यवस्थित पारे तयार करून घ्यायचे. जर तुम्हाला हाताने पारे तयार करता येत नसेल तर त्याऐवजी पुरी प्रेसच्या यंत्राने किंवा मग लाटूनही पारे तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर या ठिकाणी छान एकसारखी मऊसूत अशी पारे तयार झालेली आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बोटांनी व्यवस्थित चिमटीमध्ये पकडून घेत कळ्या पाडून घ्यायच्या आहे. कळ्या पाडताना ह्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाडून घ्यायच्या, यामुळे मोदक छान कळीदार तयार होतात. जेवढ्या जवळजवळ शक्य होतील तितक्या जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्या आणि मग यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. किंवा मग कळ्या नंतर पाडल्या आणि अगोदर सारण भरून घेतलं तरीही चालेल, परंतु नवशिक्यांनी शक्यतो या पद्धतीचा वापर करावा, यामुळे मोदक हा व्यवस्थित एकसारखा बनला जातो. आता छान सारण यामध्ये मी भरून घेतलेलं आहे. जेवढं बसेल तेवढं सारण यामध्ये घालून घ्यायचं आणि अंगठ्याच्या आणि त्याच्या शेजारच्या बोटाने व्यवस्थित सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या जवळ आणून मोदक हा वळून घ्यायचा आहे. सुरुवातीचा जो भाग आहे तो व्यवस्थित दाबून घ्यायचा, जेणेकरून मोदक उकडल्यानंतर फुटणार नाही. आता या ठिकाणी मी स्टीमर घेतलेला आहे. स्टीमरला तेल लावून घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही केळीच्या पानावरतीही मोदक ठेवू शकता किंवा खाली कॉटनचा एखादा कपडा टाकूनही मोदक यामध्ये घालून घेऊ शकता, परंतु मी दोन्हीचा वापर न करता तेल लावून स्टीमरमध्ये डायरेक्ट मोदक ठेवून घेणार आहे. तर या पद्धतीने तयार झालेले सगळे मोदक हे या स्टीमरमध्ये ठेवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने उरलेले सगळे मोदक मी बनवून स्टीमरमध्ये घालून घेतलेले आहे. आता हे आपल्याला उकडण्यासाठी ठेवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी मी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं. आता हे भांडं त्यावरती ठेवून घेऊयात आणि एक 15 ते 20 मिनिट कमी गॅसवरती व्यवस्थित उकडवून घ्यायचे आहे. मला यावरती केसर घालून घ्यायचं आहे, म्हणून मी यावरती थोडंसं केशर प्रत्येक मोदकवरती घालून घेणार आहे. केशर हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल, परंतु केशर घातल्यामुळे लाडू किंवा मोदक जे आहेत त्यांना छान रंग येतो किंवा दिसताना ते छान दिसतात, यासाठी मी प्रत्येक मोदकावरती एक केशरची काडी जी आहे ती घालून घेतलेली आहे. आता यावरती झाकण ठेवून मोदक व्यवस्थित एक 15 मिनिट उकडून घेऊयात. गॅस हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद ठेवायचा आहे, त्यामुळे मोदक अजिबात फुटत नाहीत. तर एक 15 मिनटं झालेले आहे आणि आपले मोदक छान तयार झालेले आहेत. अगदी परफेक्ट मोदक आपले तयार झालेले आहे, अजिबात फुटलेले नाहीत आणि तुम्ही बघू शकता मोदक जे आहे ते भांड्याला अजिबात चिटकलेले देखील नाहीत. उकड जर व्यवस्थित झाले तर हमखास आपले मोदक जे आहे ते व्यवस्थित होतात, अजिबात फुटत नाही किंवा त्यातलं सारणही बाहेर येत नाही. यातला मोदक आपण काढून बघूयात. तर बघा, अजिबात मोदक फुटलेलं नाही किंवा भांड्यालाही खाली अजिबात चिटकलेला नाही. अगदी मऊसूत असा परफेक्ट मोदक आपला तयार झालेला आहे. याचा अर्थ आपली उकड छान तयार झाली होती. मऊ लुसलुशीतही तयार झालेला आहे आणि अगदी कडेपर्यंत छान सारण देखील भरलं गेलेलं आहे. या पद्धतीचा उकडीचा मोदक आणि त्यावरती गरम केलेलं साजूक तूप म्हणजे स्वर्गसुख. अगदी परफेक्ट असे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपले मोदक जे आहे ते तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने तुम्हीही नक्की तयार करून बघा. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी मोदक बनवत असाल तरीही या पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवले तर परफेक्ट असे तुमचे मोदक तयार होतील. आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. त्याचप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण बाप्पाच्या नैवेद्याच्या किंवा प्रसादाच्या रेसिपी मी रोजच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.